शाळेचा पहिला दिवस म्हटला की विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असतो, आनंद असतो, पण थोडीशी भीतीही असते. आणि हीच भीती घालवण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून आपण बघत असाल तर विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतरही शिक्षक तसेच नगराध्यक्षा रुचिताजी घोरपडे, शिक्षण समितीच्या सभापती प्रियंका आशिष दामले, उपनगराध्यक्षा यांची सुद्धा या प्रसंगी उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि आता मुलं आलेली आहेत, सगळी शाळा पूर्ण नवीन झालेली आहे. मात्र काही सुधारणी जी पुढची मानव आहे ती आपण येत्या दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत. आपण बघत असाल तर विद्यार्थ्यांना कारण दीड महिना अगदी तासाप्रमाणे मुलांची वाट पाहणारी शाळा बरोबर एकदा नवीन झालेली आहे. तिचा आत्मा त्याच्याकडे परत आलाय आणि अशा आनंदाच्या क्षणी आपण आमच्या आनंदात सहभागी झालाय. त्याबद्दल मी आपल्याला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या ज्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात करूया. जे नवीन मुलं आलेले आहेत त्यांना आपले जे मान्यवर आहेत सर्वच मान्यवरांनी आपापल्यातर्फे काहीतरी भेटवस्तू आपल्या मुलांना देण्यासाठी आणलेले आहेत. त्याचप्रमाणे काही पाठ्यपुस्तकं जी मोफत पाठ्यपुस्तकांना दिली जातात शासनातर्फे ती पाठ्यपुस्तकं आहेत. जो मोफत गणवेश दिला जातो तो गणवेश देखील आलेला आहे आणि उर्वरित बरंचसं सामान जे आपल्याला नगर परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे ते सामान सुद्धा याच्यापुढे मिळणार आहे. मात्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण आजचा जो कार्यक्रम आहे हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी आपण इथे लगेच सुरू करू. या प्रसंगी आपण बघत असाल तर मागासवर्गीय समाजाच्या सभापती हर्षाली गायकवाड तसेच स्थानिक नगरसेविका पाटील सुगंधा पाटील यांची सुद्धा उपस्थिती आहे. की मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करायचं. मी आदरणीय मुख्याध्यापिका खासदार मॅडम यांना विनंती करतो की आपल्या कोळगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्याचप्रमाणे आपल्या कोळगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष तथा आमच्या शिक्षण समितीच्या सभापती आदरणीय कांबळे मॅडम यांच्या सुद्धा मुख्य त्याचप्रमाणे आपल्या कोळगाव नगर परिषदेच्या नगरसेविका तथा मागासवर्गीय विशेष समितीच्या सभापती आदरणीय हर्षालीताई गायकवाड यांचं स्वागत आदरणीय बंगाळ मॅडम यांनी करायचं. त्याचप्रमाणे आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आणि आमच्या एका हाकेवर सुद्धा आमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात अशा सुगंधाताई पाटील यांचं स्वागत आदरणीय बंगाळ मॅडम यांनी करायचं. तसंच त्यांचे यजमान म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळी सुगंधाताईला फोन करण्याची गरज पडत नाही. आम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी आम्ही अगदी मोकळेपणाने दादांना फोन करतो आणि दादा सुद्धा आमच्या हाकेला लगेच ओढ देतात आणि प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. आदरणीय राजेशदादा पाटील यांचं स्वागत आदरणीय देशपांडे सरांनी करावं असं त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण विभागाचे शिक्षण विभाग प्रमुख आदरणीय देशपांडे सर यांचं स्वागत मंगळवार यांनी करावं असं मी विनंती करतो. आणि दोन्ही केंद्र समन्वयकांना मी स्वतः पुष्प देऊन त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आपण आपलं सहकार्य आम्हाला ठेवावं. मॅडम वाटप सुरू करायचं ना. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका विद्यार्थ्याला समोर यायचंय. एका विद्यार्थ्याला समोर यायचं. अच्छा एक मिनिट. मॅडम आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे की आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत वर्षाताई त्या स्वतः खूप इनोव्हेटिव्ह आहेत. त्यांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारची पेंटिंग असेल किंवा शाळेत ज्या वेळी कुठल्याही प्रकारचे उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये त्या स्वतः सहभागी होतात आणि आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे उपक्रम अतिशय सुंदररित्या करण्यामध्ये आमचा मोठा सहभाग आहे. अशा शालेय व्यवस्थापन अध्यक्ष वर्षाताई यांचं स्वागत आदरणीय तांबलेताई यांनी करावं अशी विनंती करतो.
त्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी, तुमच्या वेळेचं महत्व आम्हाला ठाऊक आहे, आपण सर्वांनी एकत्रित येऊन एका विद्यार्थ्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप करायचंय. त्याचं पुढचं कधीच होईल. मुलं समोर या. या पहिले शाळेचा गणवेश, पुस्तकं, वह्या आणि शालेय साहित्य याचे शिक्षण समिती सभापती प्रियंकाजी दामले यांच्या हस्ते सुद्धा याचं वाटप केलं जात आहे. सध्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या बेलवली येथील आपण शाळेत आहोत. सभापती हर्षालीजी गायकवाड. बरोबर आहे.
तुमचं होम कुठे? सॉरी, हा. शाळेतर्फे असो वेगवेगळे असे काही गिफ्ट्स मुलांसाठी ठेवले होते आणि मुलांनाही उत्साह आला. त्याचबरोबर शाळेची पाठ्यपुस्तकं सुद्धा आजच्या दिवशी मुलांना देण्यात आली, जेणेकरून त्यांच्या अभ्यासाची सुरुवात आजपासूनच लगेच होईल. खूप छान उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात आला. मी 2 दिवसापूर्वी सर्व नगरसेवकांची मीटिंग घेऊन सगळ्यांना कळवण्यात आलं की आपल्याला सगळ्या 18 शाळा आहेत आपल्या केपीएमसीच्या, त्या 18 शाळांमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे आणि सर्व शाळांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तुम्ही जसं मुलांची आठवण सांगितली, अर्थात तुम्ही शाळेत गेला असाल आणि तो पहिला दिवस, आज अनेक जण रडताना बघायला मिळतात, छोटी छोटी मुलं, पण उत्साह पण तेवढाच आहे. तुम्हाला पण आठवलं असेल ना तुमचा? नाही, मी हो बोलणार नाही, कारण काय मी लहानपणीचं एवढं आठवत नाहीये, पण मला शाळा आठवतीये. शाळेत जायला आवडायचं, अभ्यास करायला सुद्धा आवडायचं, खेळायला सुद्धा आवडायचं. आणि माझी शाळा अजून डोंबिवलीमध्ये आहे. मी डोंबिवलीची आहे. स्वामी विवेकानंद राणा प्रताप भवन ही माझी शाळा आहे, स्टेशनच्या एकदम जवळ. आणि माझी शाळा जेव्हा माझ्या लहानपणी होती तशीच्या तशी अजून सुद्धा तशीच आहे. शाळेला मोठा आवार नाहीये, पण तशीच आहे. आज सुद्धा शाळेत गेले ना की त्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या होतात. तो वर्ग बघितला की कुठे बसायचो तो बेंच आठवतो. खरंच म्हणजे शाळेत गेलं ना की खरंच जुन्या आठवणींना खरंच उजाळा मिळतो. खूप छान वाटतं ते दिवस आठवल्यावर. अर्थात कसं शुभेच्छा देणार आहात विद्यार्थ्यांना आणि कसं पुढे देणार? आज खरं तर बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये आज पहिलीच्या मुलांचं स्वागत हे तिकडच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि ज्या ज्या प्रभागातले नगरसेवक आहेत त्या प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या शाळेत जाऊन केलेलं आहे. खरंच खूप नाविन्यपूर्ण आणि छान असा उपक्रम आहे. आणि बालपण आणि त्यातूनही शाळा ही आपल्या आयुष्यातली अविस्मरणीय एक मेमरीज आपल्यासाठी आहेत की ज्या आपण शेवटपर्यंत त्याची आठवण काढतो आणि लक्षात ठेवतो. तर मला खात्री आहे की ही जी लहान मुलं आज इथे पहिल्यांदा आलेले आहेत आणि जे प्रोत्साहन किंवा जे ह्या टीचर्स ज्या प्रेमाने त्यांना शिकवणार आहेत, तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळीच छाप नक्कीच या टीचर्सची आणि ह्या शाळेची पडणार आहे. खरंच मुलांच्या मनावरती म्हणजे इतका त्यांना उत्साह आणि आनंद असतो पहिल्या दिवशी, आणि तो कुठेतरी आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. खरंच या शाळेला आणि नगरपालिकेच्या सर्वच शाळांचा पट कसा वाढवता येईल ह्याच्यासाठी आम्ही सर्वच कटिबद्ध आहोत. आता पुढच्या आठवड्यापासून आणि ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुलांना आपण खाऊ पण वाढवणार आहोत. पोषण आहार, ते आपले राजगिरा लाडू आणि खजूर वगैरे जे आमचं ठरलेलं होतं तेही पुढच्या पौष्टिक आहार तोही पुढच्या आठवड्यापासून या मुलांना देण्यात येईल. आणि त्या व्यतिरिक्त त्यांना युनिफॉर्म सुद्धा आपल्या नगरपालिकेकडून देण्यात येईल आणि छत्री असू दे, रेनकोट असू दे. त्याच्यामुळे कुठेतरी या मुलांचा सर्वांगीण विकास तर हे टीचर्स म्हणजे त्याच्यावरती लक्ष देतच असतात, पण कुठेतरी आम्ही सर्वच या त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. तुमची काय आठवण आहे का शाळेत मुलांना बघितल्यानंतर आठवली असेल? नाही, खरंच प्रत्येकाची मी जसं म्हटलं की शाळा म्हटलं तर अगदी सॉफ्ट कॉर्न आणि तो शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात आपण लक्षात ठेवतो. तसेच शाळेच्या तर भरपूर आठवणी आहेत. अगदी लहानच्या तर नाही आठवणार, पण शाळेत जायला नक्की आवडायचं. आजारी पडलं तर त्याच्या व्यतिरिक्त सुट्ट्या मात्र आम्ही करायचो नाही. पण खूप खूप छान आठवणी आहेत. आमचे टीचर्स अजूनही आम्हाला भेटतात. काही रिटायर झालेत, काही आता रिटायर होणार आहेत. त्याच्यामुळे जसा वेळ भेटेल तसं त्यांना जाऊन आमच्या शाळेमध्ये आम्ही भेटतो आणि खूप छान वाटतं. या शाळेचा पहिला दिवस होता, तुम्ही विद्यार्थ्यांना स्वागत केलं. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे शाळा क्रमांक 2 बेलवली ही सुगंधताई आणि माझ्या प्रभागामध्ये येते. अतिशय उत्साहात पोरांचा आनंद आणि सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते की इथे येताना एक मुलगा मातीचा गोळा असतो, त्याला एक सुसज्ज नागरिक बनवून इथून ते लोक पाठवतात. एक आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षक अतिशय सुंदरप्रमाणे त्यांचं काम करतात आणि इथे प्रत्येक येणारे विद्यार्थी एक आनंदी असतो. आता प्रत्येक वेळेस आम्ही दोघेही या शाळेमध्ये येतो, त्याप्रमाणे
सगळं पाहणी करत असतो आम्ही की विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणाचं पोषण आहारात आपल्या दामले मॅडम तर सभापती पदावर आहेतच. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम इथे राबवले जाणार आहेत. ह्या गोष्टीचा अतिशय छान वाटतं आणि तसंच मॅडमचंही छान लक्ष असतं, मुख्याध्यापक मॅडमचं. येणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वागत करून त्यांच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कुळगाव बदलापूरच्या शाळा आहे खूपच छान. आपल्या खरं म्हटलं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे टीचर त्यांचा पहिला अभिनंदन करते मी, कारण का त्यांनी आज मुलांना एवढं उत्सुकपणे सगळ्या पालकांना बोलून आणि मुलांना आपले बुक वगैरे देऊन, पेन्सिल वगैरे देऊन त्यांचे चांगले स्वागत केले. आणि तसेच आमच्या मॅडम, नगराध्यक्ष मॅडम, आमच्या उपनगराध्यक्ष मॅडम आणि सभापती मॅडम, आम्ही सगळे येऊन एकत्र येऊन आम्ही सगळ्या मुलांचं उत्सुकपणे साजरं केलं आणि मुलांना अशी आवड वाटली की पुन्हा पुन्हा शाळेमध्ये यावं असं. आणि मुलांना सगळ्यांना काही न येता आणि त्या मुलांना छोट्या 0 पासून तर अ ते न्य पर्यंत शिकवण्यापर्यंत मुलांना सगळे टीचर लोक शिकतात. असे एक मॅडम आहेत तर त्यांचा मुलगाही स्वतः इथे शिक्षण घेतो आणि त्यांना त्या काय म्हणाल्या डिजिटलच्या शाळा खूपच, आणि त्या स्वतः इंग्लिश मिडियमच्या टीचर असून मुलांना शिकवण्याचं काम करतात. तरी पण त्याही त्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकले. त्यांचा धन्यवाद करते. आणि आम्हाला सगळ्यांना, मॅडमला, नगराध्यक्ष मॅडम सगळ्यांना बोलून त्यांचे टीचर लोकांचेही धन्यवाद. शाळेच्या काही विद्यार्थ्यांचं स्वागत केलं, काही शाळेच्या आज पहिला दिवस होता म्हणजे त्यांचा सुद्धा, त्यांना बघून काय आठवलंय का? नक्कीच मला सांगायला आवडेल. मी ही पेण रायगडमध्ये जिल्हा परिषद शाळेत शाळा क्रमांक 4 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. शाळेची आठवण अशी की प्रत्येक शिक्षक हे मुलाला आपल्या मुलाप्रमाणेच इथे वागणूक देतात शाळेमध्ये. आणि शाळेचे खेळ असतील, कुठलेही शाळेतल्या स्पर्धा परीक्षा असतील, हे अतिशय उत्तम प्रमाणे आमच्याकडनंही करून घेतलेलं आहे. आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे शाळेमध्ये शिकून शाळेला प्रत्येक गोष्ट बक्षीस कमवून आज शाळेमध्ये गेल्यानंतर ही आठवण येते. जेव्हा आपले बक्षीस आपल्याला बघायला मिळतात तेव्हा एक वेगळाच अभिमान आणि आनंद वाटतो. अशा प्रकारे जिल्हा परिषद शाळा आहेत ना, अतिशय उत्तम प्रकारे मुलांना घडवण्याचं काम करतात. आपल्या 16 प्रकारच्या शाळा आहेत, पण तरी पण आमच्या हा बदलापूर गावातला ही बदलापूर हायस्कूल ही शाळा माझी आहे. त्याच्यामध्ये ना खूप असे उत्सुकपणाही केलेले जातात, बक्षिसं वाटली जातात. आणि तसं प्रथम पाहिलं तर आमची मराठी शाळाही आहे, तिथेही टीचर अशाच चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या मुलांना उत्सुकपणे सगळ्यांना बोलवतात. आता या मॅडमनी इव्हेंट सारखं केलं कार्यक्रम, त्यांच्याही मुलांना खूप उत्सुकता वाटलं. आणि पालकांना बोलून आणि मुलांचं पालकांचंही स्वागत केलं, त्यामुळे मुलांना खूप उत्सुकता वाटते. आणि असेच शाळेचे मी धन्यवाद मानते.